कोपरगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्र तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणीची भक्तिभावानं पूजा केली जात असताना कोपरगाव शहरातही विशेष उपक्रम राबवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्र अशा तुळशी रोपांचं वाटप तसेच प्रसाद वाटप करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली। यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण जपण्याचा आणि भक्तीचा संदेश देत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते तुळशी रोपांचं वितरण करण्यात आलं तसेच प्रसाद वाटपही करण्यात आला। दरम्यान राज्यभरातील लाखो वारकरी पायी दिंडीनं पंढरपूर गाठत विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत। तसेच कोपरगावमध्येही भक्तिभावानं आषाढी एकादशी साजरी होत असल्याचं दिसून आलं। याप्रसंगी विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, अनिता गाडे, दीपा गिरमे, सुवर्णा सोनवणे, वैशाली आढाव, योगिता वैभव आढाव, अच्युता बागुल, दीपाली आघाडे, भाजप शहराध्यक्ष वैभव आढाव, आर.डी. सोनवणे, रवी पाठक, नारायण अग्रवाल, हाजी नसीर सय्यद, दिलीप मंजुळ, विवेक सोनवणे, प्रशांत कडू, कैलास खैरे, विनोद नायकवाडे, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत, सोमनाथ मस्के, गोपीनाथ गायकवाड, अकबर शेख, रवींद्र लचोरे, चंद्रकांत वाघमारे, सुशांत खैरे, विजय चव्हाणके, रामदास साळुंके, हुसेन सय्यद, फकीर पैलवान, संजय खरोटे आदींसह मित्र फाउंडेशन कोपरगावचे सर्व सदस्य उपस्थित होते। याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आज आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आमच्या शहराध्यक्ष बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम हा एक मेसेज दिला असं म्हटलं तर हरकत नाही। त्या निमित्ताने तुळशीच्या रोपांचं वाटप केलं गेलेलं आहे आणि प्रसादाचंही वाटप झालेलं आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनजेरे, म्हणजे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आज आणि म्हणून झाडं ही लावलीच पाहिजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी। आणि तुळशी वृंदावन हे एक आपलं धार्मिक प्रतीक आहे। ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने वाढतो तुळशीची रोपं लावल्यानंतर, झाडं लावल्यानंतर, आणि म्हणून एक वेगळं महत्व आहे। आणि आपण बघता सगळ्या वारकरी, अगदी वयोवृद्ध वारकरी महिला जरी असली तर त्या डोक्यावर एक तुळशीचं रोप असतं, म्हणजे हा एक प्रकारचा संदेश आहे की तुळशीचं रोपटं दारापुढे असू द्यावं। आणि म्हणून निश्चित तुळशीचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि त्या आज तुळशी रोपाच्या वाटपाच्या रूपाने आमच्या ह्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी या उपक्रमाचा एक वेगळा संदेश या निमित्ताने दिलेला आहे। पांडुरंगाला साकडं कायमच आहे। पांडुरंगाकडेच आपण धावा करत असतो की सगळ्यांचं चांगलं भलं होऊ दे, सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळू दे आणि आमचे विशेषतः शेतकरी बांधवांचे प्रश्न मिटू दे। पाणी पाऊस चांगला झाला की सगळं काही भरभराट होते आणि शेतकऱ्याची भरभराट झाली तर व्यापारी बाजारपेठेची भरभराट निश्चित होते। आणि म्हणून आजच्या दिवशी पांडुरंगाला हेच साकडं घालते की सगळ्यांच्या मनोकामना, भोळ्या भक्ताच्या, भाबड्या भक्ताच्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करू पांडुरंगाकडून। धन्यवाद। आषाढी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा। कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आषाढी यात्रेनिमित्त आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तुळस आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। पर्यावरण आणि भक्ती याचा संवर्धन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला होता। तुळशीचं महत्व, तुळशीला विष्णू भगवानाने एक आशीर्वाद दिला होता। तुळस ही लक्ष्मीचा अवतार आहे, तसंच पांडुरंगा हा विष्णूचा अवतार आहे। पांडुरंगाला तुळस का वाहतात? कायम शांती आणि समाधान, आनंद असण्याकरता पांडुरंगाच्या चरणी तुळस राहते। तुळस आणि पांडुरंग हे एक रूपच आहे, त्यामुळं आम्ही आज तुळस रोपांचं वाटप महिलांना करण्यात आलं। एकंदरीतच आषाढी वारीनिमित्त कोपरगावात भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम दिसून आला। येस नाइन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।